2026 चालू आहे. मग या 2026 साठी कोणते म्युच्युअल फंड बेस्ट आहेत आणि कोणते म्युच्युअल फंड यावर्षी आपल्याला चांगल्या पद्धतीचा परतावा देतील, हा मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. मग त्यासाठी जे काही फंड सिलेक्शन आणि पूर्णपणे जे काही महत्त्वाचे मी फंड सांगणार आहे आणि इन्व्हेस्टमेंटबद्दल म्युच्युअल फंडची स्ट्रॅटेजी जे काही तुम्हाला सांगणार आहे, त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ जर आपला आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे जे काही मी इन्फॉर्मेटिव्ह फायनान्शियल व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतो ते सहजसहजी तुमच्यापर्यंत पोहोचले जातील. तर ज्यावेळेस मित्रांनो आपण म्युच्युअल फंडचा इन्व्हेस्टमेंटमधील डिसिजन घेत असतो, त्यावेळेस फंडचे वेगवेगळे प्रकार असतात, वेगवेगळ्या ॲसेट मॅनेजमेंट कंपनीच्या वेगवेगळ्या स्कीम असतात, वेगवेगळ्या स्कीमचं वेगवेगळं ऑब्जेक्टिव्ह, वेगवेगळं इंटेन्शन असतं. ह्या सगळ्यामध्ये आपल्याला एकदम मराठी माणूस आणि ॲज अ रिटेल इन्व्हेस्टर म्हणून आपल्याला सगळ्या कॉम्प्लिकेटेड करणाऱ्या गोष्टी असतात. मग त्यासाठी योग्य तो मार्गदर्शन असणं गरजेचं आहे. त्यासाठी मी हा चॅनल मित्रांनो सुरू केलेला आहे तुमच्यासाठी एकदम फ्रीमध्ये. तर आपण म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असताना एक इक्विटी फंडमध्ये सुरुवातीला एक महत्त्वाचे 3 कॅटेगरी असतात. एक असतं ते लार्ज कॅप, दुसरं असतं ते मिड कॅप आणि तिसरं असतं ते स्मॉल कॅप. ओके, ह्या 3 कॅटेगरी मित्रांनो जे असतात, ह्या तिन्ही कॅटेगरीचा तिन्ही कॅटेगरीचा वेगवेगळे इन्व्हेस्टमेंटचं ऑब्जेक्टिव्ह असतं. आणि ह्या कॅटेगरीत पूर्णपणे आपण बघतो की ही जी वर्ष आहे 2026, यामध्ये US, इस्रायल वर्सेस इराण, पूर्णपणे जिओ पॉलिटिकल इश्यू किंवा पूर्णपणे इन्फ्लेशन किंवा कुठेतरी म्हणजे आपल्या एक स्टॉक मार्केटसाठी किंवा ह्या गोष्टी म्हणजे एक स्ट्रगल देणारं मित्रांनो हे 2026 काळ आहे. त्यामुळं यासाठी तुम्ही जर चांगला फंड जर निवडला तरच तुम्हाला तो चांगल्या पद्धतीचा कुठंतरी रिटर्न्स देऊ शकतो. तर आपण सुरुवातीला एक लार्ज कॅप फंड बघूयात की लार्ज कॅप फंड हे अशा प्रकारचे फंड असतात की ज्यामध्ये जे काही निफ्टीमधल्या टॉप 50 किंवा 50-100 जे काही टॉपच्या मोठमोठ्या लार्ज कॅप साईजच्या कंपन्या असतात की त्यामध्ये डायव्हर्सिफिकेशन करून लार्ज कॅपमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेलं असते. मग यामध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट सेफ राहते आणि चांगल्या पद्धतीचं एकदम स्टेबल रिटर्न देते हे लार्ज कॅप फंड. हे झालं. मग एक उदाहरणार्थ बघतो आपण की HDFC लार्ज कॅप फंड किंवा SBI ब्ल्यू चिप फंड किंवा निपॉन ब्ल्यू चिप फंड, हे जे काही फंड आहेत हे लार्ज कॅप फंड ह्या अशा टाईपचे राहतात. मग त्याच्यानंतर मिड कॅप फंड. मिड कॅप म्हणजे एक अशा मार्केटमध्ये ज्या काही मिडियम साईजच्या ज्या काही कंपन्या असतात, 200-250 मिडियम साईजच्या कंपन्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं ॲसेट अलोकेशन आणि डायव्हर्सिफिकेशन या दोन्ही गोष्टी करून त्यामध्ये एक फंड सिलेक्शन म्हणजे कंपनीचं सिलेक्शन करून एक ॲसेट मॅनेजमेंट कंपन्या चांगल्या पद्धतीचं आपल्याला ते एक फंड आपल्याला आपल्यासमोर प्रेझेंट करत असतात. मग ही जे काही मिड कॅप साईजचे फंड असतात यामध्ये मित्रांनो एक ग्रोथ पोटेन्शियल चांगलं असतं, म्हणजे एक मिडियम टू हाय लेवलचं ग्रोथ पोटेन्शियल असतं. म्हणजे हे पण तुम्हाला एक 13 ते 17% रिटर्न देऊ शकतात. 14, 15, 16, 17 अशा पद्धतीचं रिटर्न्स देऊ शकतात. आणि तिसरं कॅटेगरी असते ती स्मॉल कॅप असते, म्हणजे एकदम 10,000 करोडपेक्षा ज्या काही छोट्या कंपन्या आहेत स्मॉल साईजच्या, म्हणजे आपल्या मार्केटमध्ये 250-300 ज्या काही चांगल्या म्हणजे कमी साईजच्या ज्या काही चांगल्या बिझनेस करणाऱ्या कंपन्या आहेत त्यामध्ये अशा फंड इन्व्हेस्टमेंट मित्रांनो करतात. मग ही जी काय ह्यामध्ये एकदम रिस्क जास्त आणि रिवॉर्ड पण जास्त असतो, म्हणजे रिस्क जास्त परंतु ग्रोथ पोटेन्शियल पण मित्रांनो जास्त असते. 18 ते 20% किंवा 20+ सुद्धा रिटर्न देण्याचं मित्रांनो हे पण ताकद ठेवतात. मग उदाहरणार्थ HDFC स्मॉल कॅप, SBI स्मॉल कॅप फंड किंवा निपॉन इंडिया स्मॉल कॅप फंड, ह्या तिन्ही कॅटेगरी झाल्या. मग सगळ्यात महत्त्वाचं इन्व्हेस्टमेंट करायची कुठं आणि इन्व्हेस्टमेंट मी तर म्हणले 2026साठी फंड कोणते चांगले. मग ह्यासाठी मित्रांनो तुमची एक इन्व्हेस्टमेंटबद्दल एकदम सिंपल स्ट्रॅटेजी पाहिजे. ती कोणती की ही जी काही तिन्ही कॅटेगरी आहेत ह्या तिन्ही कॅटेगरीमधले जे काही लीडर कंपन्या आहेत किंवा जसं आपण बघतो की ज्या ॲसेट मॅनेजमेंट कंपनीचं पूर्णपणे बॅकग्राऊंड चांगलं आहे, जसं की HDFC, SBI किंवा निपॉन इंडिया अशा टाईप, म्हणजे ज्यांचं ॲसेट मॅनेजमेंट AUM मोठा आहे, ॲसेट मॅनेजमेंट कंपन्या ज्या काही पूर्ण वेल रेप्युटेटेड आहेत, त्या ॲसेट मॅनेजमेंट कंपनीचा एकदम चांगला फंड निवडणे. आणि पूर्णपणे तुमची इन्व्हेस्टमेंटची स्ट्रॅटेजी म्हणजे काय की एक 50%, 50-30-20 म्हणजे 50-30 आणि 20 हा रूल मित्रांनो तुमच्यासाठी गरजेचा आहे आणि तो रूल तुम्ही फॉलो केला पाहिजे. म्हणजे तुमच्या इन्व्हेस्टमेंटमधील 50% इन्व्हेस्टमेंट ही एकदम लार्ज कॅप फंडमध्ये पाहिजे, 30% इन्व्हेस्टमेंट ही मिड कॅप फंडमध्ये पाहिजे आणि 20% इन्व्हेस्टमेंट अवघी यामध्ये पाहिजे स्मॉल कॅप फंडमध्ये. ह्याचा फायदा काय होईल मित्रांनो तुम्हाला, जे काही स्मॉल कॅपचं जे काही ग्रोथ पोटेन्शियल आहे हे ग्रोथ पोटेन्शियल पण चांगल्या पद्धतीचं त्याचा बेनिफिट होईल. आणि जे काही मार्केट क्रॅश वगैरे किंवा मार्केट परफॉर्मन्स जरी नाही दिलं तरी लार्ज कॅप कंपनीचे फंड असतात ते पूर्णपणे स्टेबल होईल. म्हणजे तुमच्या पोर्टफोलिओला एकदम स्टेबिलिटी रिटर्न्स प्लस स्मॉल कॅपमुळे तुमचा अजूनही पोर्टफोलिओमध्ये ग्रोथ वाढू शकते. फक्त एक आहे की डायव्हर्सिफिकेशन आणि एकदम योग्य फंड सिलेक्शन गरजेचं आहे. त्यासाठी मित्रांनो ह्या तिन्ही कॅटेगरीतला आणि पूर्णपणे तुम्हाला एक पोर्टफोलिओ ॲसेट अलोकेशन ह्याच्याबद्दल एक चांगले जर फंड सिलेक्ट करून जर SIP जर तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये 2026मध्ये जर सुरू करायचे असेल तर तुम्ही आम्हाला प्लीज कनेक्ट करा, कारण की त्याचा तुमचा पूर्णपणे बेनिफिट असणार आहे की तुम्ही जर चांगला फंड तुम्ही जर रँडमली जर फंड निवडला तर तो फंड तुम्हाला इन फ्युचर कुठंतरी रिग्रेट करायला लावणार. कारण की तुम्ही निवडलेल्या फंडने जर रिटर्न जर नाही दिले तर आपण एवढे कष्टाचे पैसे कमवतो आणि ते पैसे कुठंतरी वेगळ्याच म्हणजे त्या पैशाचा कुठंतरी आपला पूर्णपणे युटिलाइज आपल्यासाठी ते होणार नाही. त्यामुळे मित्रांनो फंड सिलेक्शनसाठी तुम्ही आमचा सपोर्ट घ्या. पर्सनली
मी सेबी रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे की जी तुम्हाला एकदम चांगल्या पद्धतीचं फंड सिलेक्शन आणि लॉंग टर्म एकदम फायनान्शियल प्लॅनिंग देऊ शकतो. फक्त पर्सनली ह्या व्हिडिओला फक्त एक जस्ट ॲडव्हर्टाईज म्हणून न घेता इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे आणि ह्याचं पूर्णपणे जे काय मॉरल ऑफ द स्टोरी एकच आहे मित्रांनो, की तुम्ही तुमचं ॲसेट ॲलोकेशन म्हणजे लार्ज कॅपमध्ये 50%, मिड कॅपमध्ये 30% आणि स्मॉल कॅपमध्ये 20% अशा पद्धतीचं करा आणि चांगल्या पद्धतीचं फंड निवडून एक जर फंडबद्दल जर तुम्हाला काही गायडन्स पाहिजे असल्यास तुम्ही आम्हाला बिंदास कनेक्ट करा. आमची टीम तुम्हाला चांगल्या पद्धतीची पर्सनली मीही तुम्हाला चांगल्या पद्धतीचं मदत करू शकतो. व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्रांना पण शेअर करा, म्हणजे त्यांनाही कुठंतरी इन्व्हेस्टमेंटबद्दल आणि त्यांच्या आर्थिक भविष्यासाठी पूर्णपणे आपल्या व्हिडिओची मदत होऊन त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये चांगल्या पद्धतीचं ग्रो करू शकतील. थँक्यू.